नमस्कार मित्रांनो, घरकुलची वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आवास प्लस 2024 सर्वेक्षणातील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी म्हणजेच PWL अंतिम करण्याबाबत परिपत्रक जाहीर केले आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता याचा फायदा नेमका कसा होणार या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित समजून घेऊया। आवास प्लस 2024 सर्वेक्षणामध्ये ज्या कुटुंबाची माहिती घेण्यात आली आहे त्या कुटुंबाची माहिती आता तपासली जाणार आहे। यामध्ये पात्र लाभार्थी कोण आहेत, माहिती योग्य आहे का आणि अपात्र किंवा चुकीची नोंदी वगळण्याची गरज आहे का याची पडताळणी केली जाणार आहे। यानंतर कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी म्हणजेच PWL अंतिम करण्यात येणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही यादी ग्रामसभेच्या माध्यमातून अंतिम केली जाणार आहे। म्हणजेच आपल्या गावातील आवास प्लस 2024 ची PWL यादी ग्रामसभेत ठेवली जाईल आणि त्यावर मान्यता घेण्याची प्रक्रिया केली जाणार आहे। त्यामुळे ज्या नागरिकांनी आवास प्लस 2024 सर्वेक्षण केले आहे आणि जे घरकुलांच्या प्रतीक्षेत आहेत त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये PWL यादीमध्ये आपले नाव आहे का हे नक्की तपासून घ्यायचे आहे। तसेच आपल्या नावाची माहिती योग्य आहे का याचीही खात्री करून घ्यायची आहे। पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, PW यादी अंतिम होणे म्हणजेच लगेच घरकुल मंजूर झाले आहे किंवा लगेच खात्यावर पैसे जमा होतील असा अर्थ नाही आहे। ही घरकुलांच्या पुढील लाभासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याची महत्त्वाची प्रक्रिया आहे। त्यानंतर शासनाच्या नियमानुसार आणि उपलब्ध उद्दिष्टानुसार पुढील मंजुरीची प्रक्रिया होईल। त्यामुळे घरकुलची वाट पाहणाऱ्या नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन आवास प्लस 2024 PWL यादीमध्ये आपले नाव तपासावेत आणि ग्रामसभेमध्ये या यादीबाबत काही निर्णय झाला याची माहिती घ्यावी। ही माहिती घरकुलांची वाट पाहणाऱ्या आपल्या नातेवाईकापर्यंत आणि गावातील इतर नागरिकांपर्यंत नक्की हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्याला या संदर्भात व्यवस्थित माहिती मिळेल। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। फेसबुक वरती किंवा इंस्टाग्राम वरती हा जर व्हिडिओ तुम्ही पाहत असेल तर नक्की आपल्या पेजला फॉलो करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।